करायची जी जिद्द होती का ती स्वप्न पूर्ण झाली आमची. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी, क्षेत्र कुठलंही असो, प्रत्येक ठिकाणच्या बातम्या आम्ही दाखवत असतो. तर आपण आणखी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या केर या ठिकाणी. केर या ठिकाणी संत गोरोबा काका या सर्व संतांचे परीक्षक मानले जातात असे महामेरू संत गोरोबा काकांची समाधी मंदिर आहे आणि प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तिथं मोठी यात्रा भरत असते. या यात्रेचं वैशिष्ट्य पोलीस मित्र महासंघ या संघाच्या कार्यकर्त्या या ठिकाणी बंदोबस्ताला असतात आणि यांच्या बंदोबस्तामुळं पोलीस खात्यावरचा ताण बराचसा कमी झालेला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि तथा गणेश लष्करे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कार्यरत आहोत. मी धाराशिव जिल्ह्याची उपजिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्ही हे गर्दी होऊ नये आणि जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना गर्दीमध्ये कुठेतरी अडथळा होऊ नये, काही मारहाण होऊ नये म्हणून आम्ही शांतपणे हे काम करत आहोत, जेणेकरून गर्दीत कुणाला धक्काबुक्की होऊ नये याकरिता आम्ही हे करत असतो. तुम्ही मला सांगा, तुमच्या महासंघाच्या किती कार्यकर्ते आहेत आता बंदोबस्ताला? आता सध्या दरवेळेस 30 माऊली इथं पाहतोय आपण असे बरेच भाविक गोंधळ घालतात आणि त्यांचा बंदोबस्त शिस्तीनं बारीनं दर्शन घ्यावं असं तुमचं कार्य हे आमची जिम्मेदारी असते. त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. प्रत्येक ठिकाणी एक महिला असते. किती स्टाफ आहे तुमचा कार्यकर्ते? दरवेळेस 20 जणीचा आहे. 20 जणीचा. आज म्हणजे 20 जणी बंदोबस्ताला आहे. मॅडम तुमचं नाव सांगा, पुढे तुमचं नाव? माझं नाव मीनाक्षी महावीर खंडागळे. कुठले? मी धाराशिवचे आहे. 2 वर्ष झाले याच्यामध्ये कार्यरत आहे. हे महापोलीस मित्र संघ आहे आणि त्यातही लष्करी यांनी चालू केला. अध्यक्ष आहेत त्यांनी स्थापन केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातल्या आपल्या 1000 महिला, 1000च्या आसपास, आकडा कमी एवढ्या महिला सहभागी करून घेतले. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? म्हणजे आम्हाला रोजगार पण उपलब्ध करून दिला त्यांनी आणि आम्हाला समाजामध्ये मान मिळतो त्यांच्यामुळे. मान सन्मान त्यांच्यामुळेच मिळतो. आमचा अन्यायावर, अत्याचारावर आम्ही आळा घालतो. म्हणजे कॉन्फिडन्स वाढला म्हणजे समाजामध्ये राहण्याचा. बरं, ह्याच्या आधी काय करत होते? त्याच्या अगोदर काय मी तर कपडे काय करतो आधी काय करत होते? मी ऑपरेटरचा जॉब केलेला आहे, पण तरी सुद्धा लहान मुलं असल्यामुळे मला नंतर जॉब करता आला नाही. त्याच्यामुळे मी घरी बसून जेवढं माझ्याच्यानं होईल घरकामच करत होते. अगोदर ऑपरेटरचं केलेलं आहे. मग आता मला सांगा, आपण बऱ्याच कार्यकर्त्या घरकाम करत इथं आले आणि इथं एक असं आपण पोलीस बंदोबस्त सर काम करू शकतो, आज कॉन्फिडन्स किती वाढला? काय झालं? कॉन्फिडन्स तर 100%च आहे. इथली पण जबाबदारी पूर्ण पाडतात महिला आणि हे सगळं अनिताताईमुळे झालेलं आहे. त्यांच्यामुळे आम्ही मनातली भीती कायमची आमची दूर झाली. असं आहे. काहीतरी करायची जी जिद्द होती का ती स्वप्न पूर्ण झाली आमची. चूल आणि मूल ह्याच्यात राहण्यापेक्षा ह्याच्या पलीकडचा विचार डोक्यात होता, पण असं ह्याच्यात नव्हता. आणि त्यातही लष्करीमुळे कुठेतरी मार्ग मिळाला आणि बाहेर पडलं. तर या ठिकाणी पाहतोय आपण या ज्या महापोलीस मित्र संघाच्या कार्यकर्त्या आहेत आणि सक्षमपणे या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि त्या बंदोबस्तामुळं पोलीस खात्यावरचा ताण बराचसा कमी झाला आहे. विठ्ठल हाच
गोड लागे गोड लागे गोड लागे गोड लागे गाता गीती विठ्ठल हा चिती विठ्ठल हा चिती विठ्ठल हा चिती आमा विठ्ठल जीवन 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 टाळ चिपुळी आनंद टाळ चिपुळी आनंद गोड लागे गोड लागे गोड लागे गोड लागे गाता गीती विठ्ठल हा चिती विठ्ठल हा चिती विठ्ठल हा चिती विठ्ठल 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 वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत संजीवनी अमृत संजीवनी गोड लागे गोड लागे गोड लागे गोड लागे गाता गीती विठ्ठल हा चिती विठ्ठल हा चिती विठ्ठल हा चिती रंगला रंगे रंगला 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 रंगे तू का विठ्ठल सर्वांगे तू का विठ्ठल सर्वांगे गोड लागे गोड लागे गोड लागे गाता गीती विठ्ठल